नमस्कार. बोल्टसह नट आणि जुळणी करण्याच्या भाग 2 सेशनमध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. एक्सटर्नल थ्रेड्स कापण्यासाठी स्क्वेअर रॉड पृष्ठभागावर कापून फाईल करा. ड्रॉइंग नुसार आकार आणि आकार दुरुस्त करण्यासाठी स्क्वेअर बोल्ट आणि नट फाईल करा. स्क्वेअर नट साठी टॅप ड्रिल आकार निश्चित करा. स्क्वेअर नट मध्ये अंतर्गत थ्रेड्स कापण्यासाठी टॅपिंग साठी होल ड्रिल करा. डाय आणि डाय स्टॉक वापरून स्क्वेअर हेड बोल्ट्स वरील बाह्य थ्रेड्स कट करा. टॅप आणि टॅप रेंज वापरून स्क्वेअर नटवर अंतर्गत थ्रेड्स कापून घ्या. बोल्टसह नट जुळवा. स्क्वेअर नट तयार करण्यासाठी आणि बोल्टसह मॅचसाठी आवश्यक साहित्य आणि साधने आता पाहू. फाईल, स्क्वेअर रॉड, बेंच वाइज, चॅम्पर टूल, टॅप ड्रिल साइज चार्ट, सेंटर पंच, सेंटर ड्रिल, ड्रिल बिट, टॅप रेंज, M12 स्प्लिट डाय, स्क्रू पिंच गेज. स्क्वेअर हेड बोल्ट साठी टूल्स आणि साहित्य मटेरियल पाहू. बोल्ट, स्वा, डाय स्टॉक, क्लीनिंग टूल, ऑइलर, आता स्क्वेअर हेड बोल्टचा क्रम पाहू. नट आणि बोल्ट तयार करताना सुरक्षा उपकरणे घालण्याची खात्री करा आणि सुरक्षित कामाचे वातावरण देखील सुनिश्चित करा. स्क्वेअर रॉड आकारात कापून घ्या. मिलीमीटर लांबीपर्यंत कापून घ्या. स्क्वेअर रॉड बाजूला तपासली. स्क्वेअर रॉडची एक बाजू 25 मिलीमीटर वरून 24 मिलीमीटर पर्यंत कमी करण्यासाठी ती 50 मिलीमीटर लांबीवर राहायची. याची खात्री करून फाईल वापरा. मिलीमीटर डायमीटर आणि 50 मिलीमीटर लांबी असा आकार लिहा. मिलीमीटर आणि 45 डिग्री आणि बोल्टच्या डोक्याच्या बाजूला 2 मिलीमीटर आणि 30 डिग्री पर्यंत रिकाम्या टोकामध्ये चॅम्फर फाईल करा. डाय स्टॉक होल्ड करणे आणि प्रिपेअर करणे. स्क्वेअर हेड बोल्ट रिकाम्या बेंच वाइस मध्ये सुरक्षित ठेवा. 90 अंश कोनात घट्ट धरून ठेवा. M12 स्प्लिट डाय तयार करा आणि डाय स्टॉक मध्ये ठेवा.
स्क्वेअर हेड बोल्ट्स ब्लॅकच्या टोकावर M12 स्प्लिट डाय सेट करा आणि बाह्य थ्रेड काळजीपूर्वक कट करा. इच्छित लांबीपर्यंत कापला जात नाही तोपर्यंत डाय काळजीपूर्वक आणि समान रीतीने रिक्त भोवती फिरवा. संबंधित नटसह त्याची सुसंगतता तपासा. डाय सह थ्रेड कापणे सुरू ठेवा. बोल्टच्या थ्रेडवर नट पूर्णपणे बसेपर्यंत आवश्यक असलेल्या प्रक्रिया पूर्ण करा. स्क्रू पिच गेज आणि मॅचिंग नट्स वापरून बाह्य थ्रेड तपासा. पिच तपासण्यासाठी स्क्रू पिच गेज आणि फिट असल्याची पडताळणी करण्यासाठी जुळणारे नट्स वापरून बाह्य थ्रेडच्या अचूकतेची पुष्टी करा. बोल्ट आणि नट मध्ये थ्रेड स्वच्छ करा. बोल्ट थ्रेड्स मधून कोणतीही मोडतोड किंवा मेटलचे सफाई काढण्यासाठी थ्रेड क्लिनिंग टूल किंवा वायर ब्रश वापरा. आता स्क्वेअर नट साठी ऑपरेशनचा क्रम पाहू. कच्च्या मालाच्या आकाराची लांबी तपासा. 25 मिमी बाजूच्या लांबीसह स्क्वेअर रॉडची परिमाणे बरोबर असल्याची सत्यापित करा. फाईल नट ते आकार 12 मिमी जाडी आणि 25 मिमी बाजूच्या स्क्वेअर रॉडच्या स्क्वेअर लांबीसह फाईल वापरून स्क्वेअर रॉडची जाडी 12 मिमी पर्यंत कमी करा आणि ती चौकोनी आकारात राहील याची खात्री करा. स्क्वेअर रॉडच्या एका टोकाला कडा चकचकीत करण्यासाठी फाईलच्या 2 मिमी आणि 30 अंश वापरून चेंफर तयार करा. M12 टॅपसाठी ड्रिलचा आकार निश्चित करा. M12 टॅपला सामावून घेण्यासाठी टॅपिंग होल तयार करण्यासाठी आवश्यक योग्य ड्रिल आकार ओळखा. ड्रिलचा आकार मानक टॅप आणि ड्रिल चार्ट किंवा टॅप आणि ड्रिल सेट वापरून मोजला जाऊ शकतो. टॅपिंग होलसाठी होलचे सेंटर मार्क करा. केले जाईल त्या होलच्या मध्यभागी मोजा आणि मार्क करा. हा पॉइंट ड्रिलिंग प्रक्रियेस मार्गदर्शन करेल. मध्यभागी 95 अंशास ड्रिल होल सेंटरवर पंच करा. मार्क सेंटरवर एक लहान इंडेंटेशन तयार करण्यासाठी मध्यभागी पंच वापरा. हे इंडेंटेशन ड्रिलला मार्गदर्शन करेल. होल सेंट्रल शोधण्यासाठी सेंट्रल ड्रिल करा. बेंच ड्रिलिंग मशीन मध्ये वर्कपीस धरा आणि सेंट्रल ड्रिल तयार करा ज्याचा वापर टॅपिंगसाठी होल्सच्या मध्यभागी शोधण्यासाठी केला जाईल. एक सेंटर ड्रिल तयार करा ज्याचा वापर टॅपिंगसाठी होलच्या मध्यभागी शोधण्यासाठी केला जाईल. स्क्वेअर नट मध्ये पायलट होल तयार करण्यासाठी 6 मिमी व्यासासह ड्रिल बिट वापरा. स्क्वेअर नट मध्ये टॅप करण्यासाठी होल तयार करण्यासाठी 10.5 मिमी डायमीटरसह ड्रिल बिट वापरा. एक लहान स्मूथ ग्रेड फाईल वापरा आणि ड्रिल केलेल्या होलच्या दोन्ही बाजूंना 2 मिमी आणि स्क्वेअर नट मध्ये 45 अंशापर्यंत चॅम्फरिंग करा. स्क्वेअर नट मध्ये 45 अंशापर्यंत चॅम्फरिंग करा. स्क्वेअर नट बेंच वाईज मध्ये सुरक्षित करा. ते वाईज जबड्याच्या समांतर असल्याची खात्री करा. M12 पहिला टॅप रेंज मध्ये ठेवा आणि स्क्वेअर नट मधील अंतर्गत थ्रेड काळजीपूर्वक कापून घ्या. स्क्वेअर नट मध्ये पूर्ण अंतर्गत थ्रेड तयार होईपर्यंत M12 दुसऱ्या आणि तिसऱ्या टॅपसह प्रक्रिया पुन्हा करा. अंतर्गत थ्रेडची अचूकता तपासण्यासाठी स्क्रू पिच गेज वापरा आणि जुळणाऱ्या बोल्टसह त्याची सुसंगतता तपासा. थ्रेडेड बोल्ट आणि नट दोन्ही कटिंग प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या कोणत्याही मोडतोड किंवा फायलिंग पासून फ्री आहेत याची खात्री करा.
योग्य फिट आणि कॉन्फिगरेशनशी जुळत असल्याची खात्री करण्यासाठी बोल्टवर नट एकत्र करा. शेवटी लुब्रिकेशनसाठी थ्रेडला थोडेसे ऑइल लावा आणि पुढील मूल्यांकन किंवा वापरण्यासाठी स्क्वेअर हेड बोल्ट्स आणि नट जतन करा. चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. मिलीमीटर लांबीपर्यंत कापून घ्या. स्क्वेअर हेड बोल्ट्स ब्लॅकच्या टोकाला M12 स्प्लिट डाय सेट करा आणि बाह्य थ्रेड काळजीपूर्वक कापा. स्क्वेअर नटसाठी पेज ड्रिलिंग मशीनमध्ये वर्कपीस धरा आणि एक मध्यमवर्गीय ड्रिल तयार करा, ज्याचा वापर टॅपिंगसाठी होलच्या मध्यभागी शोधण्यासाठी केला जाईल. M12 पहिला टॅप रेंजमध्ये ठेवा आणि स्क्वेअर नट मधील अंतर्गत थ्रेड काळजीपूर्वक कापून टाका. लुब्रिकेशन घालण्यासाठी थ्रेडला ऑइल लावा. हे आम्हाला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला बोल्टसह नट आणि मॅच तयार करण्याची चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशनमध्ये.